नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 9वी मधील विषय विज्ञान पाहणार आहोत. एका नवीन पाठाला आपण घटकाला सुरुवात करणार आणि आपल्या पाठाचं नाव आहे धाराविद्युत. धाराविद्युत या घटकाच्या माध्यमातून आपण अनेक घटक शिकणार आहोत. अनेक नवीन भागाचा आपण विश्लेषण करणार, एक नवीन पाठाचा आपण भाग बनणार आहोत. या पाठाच्या दरम्यान आपण घटक कोणकोणते आहेत ते देखील पाहणार. बघा, पाठ 3 धाराविद्युत या पाठाच्या दरम्यान असलेले म्हणून आपले जे घटक आहेत ते आपण पाहणार आहोत की या पाठात आपण विभव म्हणजे काय, विभवानंतर म्हणजे काय, त्याचप्रमाणे विद्युत घटाचे जे विभवांतर आहे ते कोणत्या प्रकारचे आहे, विद्युत धारा म्हणजे काय, वाहक म्हणजे काय, विसहक म्हणजे काय, त्याचप्रमाणे विद्युत रोध आणि ओहमचा जो नियम आहे तो म्हणजे काय आहे, तसेच विद्युत रोधाची जी एकसर्व समांतरची जोडणी आहे व परिणाम रोध या प्रकारचे जे विविध महत्त्वाचे जे मुद्द्याचा जो अभ्यास आपण या पाठाच्या दरम्यान करणार आहोत. म्हणजेच आपल्याला मुलांना या पाठामध्ये आता भरपूर शिकायला मिळणार की प्रत्येक जे घटक आहेत ते घटक सगळे आपण अभ्यासणार आहोत. म्हणजे विभव म्हणजे काय, विभवांतर म्हणजे काय, त्याचप्रमाणे विद्युत घटाची विभवांतरानंतर म्हणजे काय, विद्युत धारा, वाहक, विसहक असे अनेक घटक आपण या घटकांचा आपण आज विशेष प्रकारे अभ्यास करणार आहोत. चला तर सुरुवात करूया. आपण पाठाच्या माध्यमातून एक स्पष्टीकरणाच्या माध्यमातून, चित्रकरणाच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत की आपला जो पाठाचं नाव आहे धाराविद्युत. धाराविद्युत याचा जो अर्थ आहे की विद्युत म्हणजेच काय आहे, जे इलेक्ट्रिक आहे. म्हणजे त्याप्रमाणे जे विद्युत म्हणजे आपण आताच्या ज्या आधुनिक जगामध्ये की आपण हर एक जी गोष्ट आहे ती विद्युतच्याच मार्गाने आपण करत आहोत. की जसं आपण घरामध्ये एंट्री करतो तेव्हा आपण घरामध्ये आपण जे लाईट आणि फॅनचं बटन आपण ऑन करतो, म्हणजेच काय, स्विच ऑन करत असतो. की तुम्ही अगदी हाताच्या बोटाची सुरुवात तुमची कशाने होते की बटन स्विच ऑन करण्यापासून होते. की पूर्ण जो खेळ आहे तो आपल्या बोटांवरती आहे. लाईट चालू करणे, फॅन चालू करणे, AC चालू करणे, त्याचप्रमाणे घरातील हर एक जी इलेक्ट्रॉनिक जी वस्तू आहे ती तुम्हाला कशाला बटनावर चालते दिसेल. म्हणजे मग घरातील कोणतंही तुम्ही उपकरण घ्या, तुम्ही AC घ्या, फ्रीज घ्या, त्याचप्रमाणे तुम्ही फ्रीज घेऊ शकता, AC घेऊ शकता, गीझर घेऊ शकता, त्याचप्रमाणे कूलर आहे. जे हर एक प्रकारची जी वस्तू आहे ती कशी आहे, इलेक्ट्रॉनिकशी संबंधित आहे, बाधित आहे. म्हणजेच प्रत्येक जी वस्तू आहे मनुष्य तिचा उपभोग करत आहेत आणि त्या गोष्टी उपयोगात आणत आहेत. बघा, आता इथे देखील ज्या वस्तू आहे बघा, म्हणू शकता तेव्हा इस्त्री म्हणू शकता किंवा त्याचप्रमाणे कूलर म्हणू शकता, जो दिवा आहे, पंखा आहे, लाईट आहे, कोणतीही तुम्ही वस्तू घ्या, याचा विद्युतशी संबंध असल्याशिवाय ह्या गोष्टी चालू आहेत का, तर त्या विद्युत चालू आहे. म्हणजेच आपण मग त्या घटकात असल्या त्या विद्युतच्या संबंधात असणारे जे हर एक जे घटक आहे ते कसे चालू होतात याच्या संदर्भात आपण अभ्यास करणार आहोत. इथे बघा तुम्हाला त्यांनी दिले आहे की आधुनिक जगात विजेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. जसे मी सांगितलं की आधुनिक युगात म्हणजेच काय, आत्ताच्या काळामध्ये जे विजेचे जे महत्त्व आहे ते खूप मोठे आहे. पूर्वी असं होतं का, तर पूर्वी असं होतं, पूर्वी विजेचा शोध लागला नसल्यामुळे की विजेचा शोध नसल्यामुळे जे पूर्वी जे जग होतं, तुम्ही असं म्हणू शकाल की 16व्या शतकात, 17व्या शतकात किंवा 18व्या शतकात, म्हणजे फार की त्यावेळेस म्हणजे पूर्ण अंधार होता. परत की नंतर जेव्हा विजेचा हा जो शोध लागला, मग विजेचा शोध लागल्यानंतर ह्या ज्या सर्व गोष्टी आपल्याला उपलब्ध झाल्या आणि आपण या सर्व गोष्टीचा आता सध्या आपण काय करत आहोत, आनंद घेत आहोत. आईन्स्टाईन यांनी काय केलं आहे, विजेचा शोध लावला या शास्त्रज्ञाने, आणि त्याच्यामुळे आज हे विजेचं जे अनन्यसाधारण महत्त्व आपण बघत आहोत. दैनंदिन जीवनात प्रत्येक गोष्टीसाठी आपण विजेवर अवलंबून आहोत. आपण प्रत्येक गोष्टीसाठी विजेवर अवलंबून आहोत. मी जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, आपण सकाळी उठल्यापासून की जर तुम्ही सकाळी उठलं तर आपण गिझर चालू करायचं आहे, आंघोळ करायची तर आपण काय करत आहोत, आपण गिझरसाठी बटन स्विच ऑन करत आहोत. इस्त्री करायची आहे तर आपण काय करत आहोत, आपण बटन ऑन, इस्त्रीसाठी देखील लाईट लागणार आहे त्याच्यासाठी देखील आपण बटन ऑन करतो आहोत. टोस्ट जे बटर आहे ते टोस्ट इलेक्ट्रिकच्या त्याच्यामध्ये टाकून देखील आपण ते टोस्ट भरण्यासाठी देखील आपण त्याचा वापर करत आहोत. म्हणजेच त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो की आपल्याला लाईट लावायचं आहे, फॅन लावायचं आहे, AC लावायचं आहे. म्हणजेच आपलं जो पूर्ण जो दिवसभराचा जो आपला आराखडा आहे तो आपल्या इलेक्ट्रिक संबंधित आहे. आणि म्हणून सांगितलं की त्यांनी आपण विजेवर अवलंबून आहोत, की आपण जे दैनंदिन जे आपली प्रत्येक गोष्टीवर आपण काय आहोत, विजेवर अवलंबून आहोत. विद्युत भट्ट्या, विद्युत चलित्र याचे चलन म्हणजे विद्युतच्या भट्ट्या आहेत, जे इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या ज्या भट्ट्या आहेत आणि जे विद्युत चलित्र आहेत, या सर्व गोष्टीसाठी लाईटची आपल्याला गरज लागत आहे. बघा, अशा प्रकारे त्यांनी बघितले दिले की जे लाईट चालू आहे त्याच्या लाईटीच्या माध्यमातून आपण काय करत आहोत, बघण्याचा शोध करतो. जे विद्युत भट्ट्या आहेत, विद्युत म्हणजे याच्या आतमध्ये जी यंत्रणा आहे ते काय करत आहेत, कार्य करत आहे.
बघा जे तुम्हाला दिसत आहे. अनेक उपकरणाचा उपयोग हा उद्योगधंद्यामध्ये वीज वापरून केला जातो. जे उपकरणाचा जो उपयोग आहे तो कशासाठी केला जात आहे? उद्योगधंद्यामध्ये केला जात आहे वीज वापरण्यासाठी. अरे जे कारखाने चालू आहे, जे कारखाने जे उभे आहेत त्या सर्व कारखान्यामध्ये विजेचा वापर केला जातो. अनेक उपकरणामध्ये देखील त्याचा वापर केला जातोय. उद्योगधंद्यामध्ये वीज वापरली जात आहे. म्हणजे उदाहरणार्थ फ्रीज आहे, ओव्हन आहे, मिक्सर आहे, पंखा आहे, धुलाई यंत्र आहे, रोटी मेकर आहे. जसं मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की हर एक प्रकारामध्ये विजेचा वापर होत आहे. मग ते कोणतीही वस्तू असू दे, लाईट असो, टीव्ही असो, फॅन असो, AC असो, कूलर असो, इस्त्री असो, रोटी मेकर असो, वॉशिंग मशीन असो, फ्रीज असो, हर एक गोष्टीमध्ये विजेचाच वापर केला जात आहे. यासारख्या उपकरणातही वीज वापरली आणि या सगळ्या गोष्टीमध्ये जे कारखान्यातही ते वीज वापरली जातेच जाते. परंतु या सर्व ज्या आपल्या घरगुतीच्या वापराच्या ज्या गोष्टी आहेत या सर्वांमध्ये देखील विजेचा वापर हा केला जातो. तसं बघा इथे चित्रामध्ये तुम्हाला पाहू शकता की हे जे कारखान्याचं जे चित्र इथे तुम्हाला दिसत आहे त्या कारखान्याचं चित्र आहेच आहे की कारखान्यात तर वीज वापरली जाते. पण त्याचबरोबर त्यांनी बघा सांगितलं जो फ्रीज आहे, ओव्हन आहे, मिक्सर आहे, पंखा आहे, धुलाई मटेरियल आहे, रोटी मेकर आहे, यासारख्या उपकरणामध्ये देखील विजेचा हा अति मोठ्या प्रमाणामध्ये वापर होत आहे. फक्त माणसेच नाही तर काही प्राणी विजेचा वापर करतात. आता फक्त माणसंच वापर करत नाही तर या विजेचा वापर म्हणून प्राणी देखील करतात. उदाहरणार्थ जो ईल मासा आहे संरक्षणासाठी, जो ईल मासा आहे त्याला हाताला पकडलं तर तो करंट लागतो आणि तो आपल्या स्वतःचा बचाव करण्यासाठी देखील त्याच्यामध्ये एक निसर्गाचा जे इलेक्ट्रिक म्हणजे विद्युत जो करंट आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याला देखील हात लावला तर तो निसटून जातो. व भक्ष्य पकडण्यासाठी देखील विजेचा वापर करतात आणि भक्ष्य पकडण्यासाठी म्हणजे भक्ष्य मिळवण्यासाठी देखील विजेचा हा वापर करण्यात येत असतो. बघा हा जो ईल मासा आहे त्याने फक्त माणसेच नाही तर काय केलं जातं विजेचा वापर प्राणी देखील करत आहे. आता विभव आणि विभवांतर म्हणजे काय, म्हणजे इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं की वीज म्हणजे काय, विजेचे महत्त्व काय आहे आणि ते कोणकोणत्या भागामध्ये आपण कोणकोणत्या गोष्टीमध्ये आपल्याला त्याचा वापर करत आहोत. इथपर्यंत जो आपला एक घटक आहे विद्युत म्हणजे वीज म्हणजे काय आपला क्लिअर झाला आहे. आता आपला जो नेक्स्ट पॉईंट आपण पाहिलं की विभव आणि विभवांतर म्हणजेच त्याच्या प्रयोगानुसार आपण पाहणार आहोत की आपण विभव आणि विभवांतर काय आहे हे प्रयोगाच्या माध्यमातून आपण सिद्ध करणार आहोत. इथे तुम्हाला सांगितले 2 प्लास्टिक बाटल्या घेतल्या, रबरी नळी घेतली आणि चिमटा आणि पाणी घेतलेलं आहे. काय घेतलं आहे 2 प्लास्टिकच्या बाटल्या. बघा या अशा प्रकारे या 2 प्लास्टिकच्या बाटल्या तुम्हाला इथे दिसत आहेत आणि त्याच्यानंतर एक चिमटा घेतला आणि रबरी नळी घेतली. आकृतीत दाखवल्याप्रमाणे रचना करा, नंतर रबरी चिमटा काढून टाका. आकृतीत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे, हा जो चिमटा आहे तो इथे बघा 2 बाटल्या घेतल्या, ही एक बाटली आहे त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि तुम्हाला काय करायचं नंतर रबरी जो चिमटा आहे तो काय करायचा आहे काढून टाकायचा आहे. बघा मग निरीक्षण करायचं आहे काय दिसत आहे. बघा इथे दिले पाण्याचा प्रवाह वरच्या पातळीकडून खालच्या पातळीकडे जातो. जो पाण्याचा जो प्रवाह आहे हा वरच्या पातळीकडून कुठे जात आहे, इथे खालच्या पातळीकडून जात आहे. पहिलं तुम्ही त्याला काय लावायचं आहे, रबरने लावायचं, नंतर रबर काढून टाकायचं आहे आणि निरीक्षण करायचं आहे. काय दिसायचं आहे की हा जो पाण्याचा नळ आहे, आपण घेताना साहित्य काय घेतलेलं आहे बघा 2 प्लास्टिक बाटल्या, रबरी नळी, चिमटा आणि पाणी घेतलेलं आहे. मग कृती करून काय घेतलं आहे की बघा की जी बाटली त्या बाटलीमध्ये पाणी टाकलेलं आहे, जो चिमटा घेतलेला आहे तो या बाटलीकडून त्या बाटलीमध्ये आणि तो रबरी नळीच्या सहाय्याने तो काय केला आहे फिक्स केला आहे आणि नंतर रबरी चिमटा काढून टाकायचा आणि तो रबरी जो चिमटा आहे तो काढून टाकल्यानंतर आपल्याला त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे. काय दिसत आहे की जो पाण्याचा जो प्रवाह आहे तो पहिला जात नव्हता. आपण ते रबर लावल्यामुळे काय होत आहे की ते पाणी स्टॉप झालं होतं, ते थांबलं होतं, ते पाणी याच्यातून जात नव्हतं. म्हणजे ते काय झालं होतं स्टक झालं होतं, पाणी ते अडकलेलं होतं. परंतु जसंच आपण रबरी चिमटा इथे काढून घेत आहोत काय दिसत आहे पाण्याचा प्रवाह वरच्या पातळीकडून इथे बघा अशा प्रकारे चित्रात तुम्हाला इथे दिसत आहे. पाण्याचा जो प्रवाह आहे तो तुम्हाला इथे अशा प्रकारे दिसत आहे. म्हणजेच वरच्या पातळीकडून खालच्या पातळीकडे काय होत आहे तो वाहत जाण्याचं काम हे करत आहे. दिसतंय मुलांनो, बघा चित्रामध्ये तुम्ही इथे पाहू शकता कशा प्रकारे पाण्याचा प्रवाह आहे जो आहे तो इथे तुम्हाला वरच्या बाजूने वरून खाली तो जात आहे. म्हणजेच इथे काय दिलं आहे पाण्याप्रमाणेच विद्युत प्रभाराचे आहे. मग पाण्यासारखंच विद्युत प्रभाराचं आहे.
अशा प्रकारचं आहे बघा. त्याला विभव आणि विभवांतर. इथे काय दिले, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन आहे. प्रोटॉन कसे आहेत, प्लस आहे, आणि इलेक्ट्रॉन म्हणजेच काय आहे, मायनस मध्ये आहे. म्हणजे तिथे हाय प्रोटॉनल एनर्जी आणि लो प्रोटॉनल एनर्जी दिली आहे. विद्युत प्रवाहाचा प्रवाह हा एक प्रकारच्या विद्युत पातळीवर अवलंबून असतो, म्हणजेच त्या विद्युत पातळीसह विद्युत विभव असे म्हणतात. आता त्याने विद्युत विभव म्हणजे काय याची तुम्हाला इथे डेफिनेशन दिली आहे. लक्षात घ्यायचं इथे विद्युत विभव म्हणजे काय, परीक्षेला हा प्रश्न येऊ शकतो. एका वाक्यात उत्तर हा प्रश्न देखील तुम्हाला येऊ शकतो की विद्युत विभव म्हणजे काय. विद्युत प्रभाराचा प्रवाह हा एक प्रकारच्या विद्युत पातळीवर अवलंबून असतो. की विद्युत प्रवाहाचा विद्युत प्रवाहाचा जो प्रवाह आहे, प्रवाह म्हणजे जो वाहता जो फ्लो आहे, तो एका प्रकारच्या विद्युत पातळीवर अवलंबून असतो. जो एका प्रकारची जी विद्युत पातळी आहे त्याच्यावर अवलंबून असतो. त्या विद्युत पातळीस काय म्हटले जात आहे, विद्युत विभव असे म्हटले जात आहे. मग अशा प्रकारे बघा तुम्हाला इथे चित्राच्या माध्यमातून इथे क्लिअर केलेलं आहे की कशा प्रकारे विद्युत जो प्रभार आहे तो होत आहे, आणि विद्युत विभव म्हणजे काय हे देखील इथे तुम्हाला क्लिअर केलं आहे. धन विद्युत प्रभार हा विभव असलेल्या बिंदूपासून कमी विभव असलेल्या बिंदूकडे प्रवाहित होतो. आता त्याने काय सांगितलं की जेव्हा धन विद्युत प्रभार असेल तेव्हा हा जो विभव आहे असलेला जो बिंदूपासून, धन विद्युत प्रभार हा विभव असलेल्या बिंदूपासून कमी विभव असलेल्या बिंदूकडे प्रवाहित होतो. म्हणजे जो धन विद्युत प्रभार आहे हा विभव काय करतो आहे की हा कमी विभव असलेल्या बिंदूकडून तो काय होत आहे, प्रभावित होत आहे, त्याच्याकडे फ्लो होत आहे. बहुतांशी विद्युत प्रवाह इलेक्ट्रॉनच्या वहनामुळे होतो व इलेक्ट्रॉन कमी विद्युत विभवाच्या बिंदूपासून अधिक विभव असलेल्या बिंदूकडे प्रभावित होतात. आता त्यातले जे इलेक्ट्रॉन आहेत ते काय करत आहेत, ते बहुतांशी जे विद्युत प्रवाह इलेक्ट्रॉनच्या वहनामुळे होतो, ते काय इलेक्ट्रॉनच्या वहनामुळे विद्युत प्रवाह होत असतो. व इलेक्ट्रॉन कमी विद्युत विभवाच्या बिंदूपासून, जे इलेक्ट्रॉन आहेत ते कमी विद्युत विभवाच्या बिंदूपासून अधिक विभव असलेल्या बिंदूकडे प्रवाहित होण्याचं किंवा जाण्याचं ते काम करत असतात. तर अशा प्रकारे जो फ्लो होत आहे त्याच्याबद्दलचं हे सर्व एक्सप्लेनेशन आहे. म्हणजेच काय होतं, उदाहरणार्थ त्यांनी सांगितलंय आकाशात चमकणारी जी वीज म्हणजेच कमी विभव असलेल्या ढगातून अधिक विभव असलेल्या जमिनीपर्यंत येणारा जो इलेक्ट्रॉनचा जो प्रवाह असतो. तर अशा प्रकारे त्यांनी बघा इथे क्लिअर केलेलं आहे की ज्या आकाशात चमकणारी जी वीज आहे म्हणजेच काय आहे, ती कमी विभव म्हणजे ती जमीन ते आकाशातून म्हणजे ढगातून जे कमी विभव असलेल्या ढगातून अधिक विभव असलेला म्हणजे अधिक विभव कुठे आहे, जमिनीमध्ये. मग जमिनीपर्यंत येणाऱ्या इलेक्ट्रॉनचा प्रवाह अशा प्रकारे होत असतो. म्हणजे वीज चमकणे म्हणजेच काय की इथे कमी विभव असलेले जे आकाशातून जे ढगातून जी वीज पडते ती ज्या जमिनीपर्यंत म्हणजेच काय आहे की अधिक जे विभव आहे ते कुठे आहे, जमिनीमध्ये असलेल्या विभवापर्यंत म्हणजे ती खालपर्यंत पोहोचते. म्हणजे दोन वाहकाच्या विद्युत विभवातील फरकास त्या वाहकामधील विभवांतर असे म्हणतात. मग विभवांतर म्हणजे काय, विभव म्हणजे काय, विभवांतर म्हणजेच काय की दोन वाहकाच्या विद्युत विभवातील फरक आहे. दोन वाहकामधील विभवातील जो फरक आहे, जसं आपण पाण्याचं पाहिलं की ज्यावेळेस रबर लावलं होतं त्यावेळेस विद्युत प्रवाह होत नव्हता, पण ज्यावेळेस आपण जो रबर काढला त्यावेळेस जो उंच दाबाकडून तो कमी दाबाकडे जेव्हा विद्युत फ्लो येत होता तेव्हा आपण त्याला विभव म्हणू. परंतु विभवांतर म्हणजे काय आहे मुलांनो, की दोन वाहकाच्या विद्युत विभवातील जो फरक आहे, त्यांच्या वाहनामध्ये फरक आहे. इथून काय आहे की जो कमी विभव कुठे आहे, आकाशातील ढगामध्ये आहे, आणि जास्त विभव कुठे आहे, जमिनीमध्ये आहे. मग यांच्यामध्ये जो फरक आहे ना, आणि म्हणून यांच्या फरकासाठी त्यांनी सांगितले दोन वाहकाच्या विद्युत विभवातील फरकास वाहकामधील विभवांतर असे म्हटले जात आहे. म्हणजे आतापर्यंत दोन पॉईंट पण पाहिलं, विभव म्हणजे काय आणि विभवांतर म्हणजे काय हे पाहिलं आहे. आता विभवांतर व विद्युत प्रवाह आपण त्याच्याबद्दलची माहिती घेणार आहोत. इथे बघा तुम्हाला जो चार्ट दिला आहे इथे दिला आहे ए प्लस धनप्रभारित वाहक मायनस वीज वाहक तार म्हणजेच कमी विद्युत विभव म्हणजे मायनस दिले. बी इथे ए म्हणजे प्लस आहे, बी मायनस म्हणजे बी आहे. प्लस आहे म्हणजे धनप्रभारित वाहक आहे आणि ऋण आहे म्हणजे ऋण प्रभारित वाहक आहे. म्हणजे तिथे काय आहे, रोधक म्हणजे जिथे धन आहे तिथे रोधक पदार्थाचं आवरण आहे, आणि जिथे मायनस आहे तिथे वजा आहे, तिथे रोधक पदार्थाचं आवरण असलेलं आहे. बघा इथे दिलेलं आहे रोधक पदार्थाचे आवरण आणि रोधक पदार्थाचं आवरण असलेला. इथे पण रोधक पदार्थाचं आवरण असलेला. म्हणजेच आकृतीत दाखवल्याप्रमाणे ए हा जास्त विभव असलेला वाहक व बी हा कमी विभव असलेला वाहक आहे. ए हा काय आहे, इथे मी काय दाखवत आहे, हा जास्त विभव आहे म्हणून तिथे प्लस आहे म्हणजे तिथे धनप्रभाव आहे. परंतु जो बी हा कमी विभव असलेला वाहक आहे, जर ते दोन्ही वाहक वीज वाहक तारेने जोडले तर हे दोन्ही ए आणि बी म्हणजे धन आणि ऋण हे दोन्हीही वीज वाहक तारेने जर जोडले गेले, बघा दोन्ही जर वीज वाहक ताराने जोडले आहे कोणत्याही धन आणि जर ऋण, तर दोन टोकामध्ये विभवांतर निर्माण होईल व इलेक्ट्रॉनचा प्रवाह बी या वाहकाकडून या वाहकाकडे सुरू होईल.
तर अशा प्रकारे त्यांनी सांगितले की दोन टोकामधील काय होणार आहे, विभवांतर निर्माण होईल व इलेक्ट्रॉनचा जो प्रवाह आहे या बी या वाहकाकडून या 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 वाहकाकडे काय होणार आहे, प्रवाहित होणार आहे. ए आणि बी या दोन्ही वाहकावरील विद्युत विभव समान होईपर्यंत हा प्रवाह सुरू राहील. बघा त्यांनी सांगितलं आहे, म्हणजे ए आणि बी या दोन्ही वाहकावरील विद्युत विभव हा समान होईपर्यंत हा प्रवाह सुरू राहणार आहे. म्हणजेच या दोन्हीही म्हणजे ए आणि बी हे दोन्ही वाहकावरील विद्युत कसे राहणार आहे, विभव समान राहणार आहे आणि हा प्रवाह सुरू राहील. म्हणजेच या दोन्हीही त्यांनी सांगितलेलं आहे वाहकातील विभवांतर जेव्हा शून्य होईल तेव्हा इलेक्ट्रॉनचा प्रवाह आपोआप सामील, म्हणजे दोन्ही वाहकातील विभवांतर जेव्हा शून्य होणार आहे, म्हणजे त्यांचं कोणत्याच प्रकारचं तिथे मुलांनो की जे धनप्रवाह आणि ऋणप्रवाह जेव्हा ते दोन्ही विभव जेव्हा शून्य होईल तेव्हा इलेक्ट्रॉनचा जो प्रवाह आहे काय होणार आहे, आपोआप थांबणार आहे. म्हणजेच वीज काय होणार आहे, त्यावेळेस खंडित होणार आहे. धनविद्युत प्रवाह मात्र कमी विभवावर त्यापेक्षा जास्त विभवावर स्थानांतरित करण्यास विद्युत क्षेत्राच्या विरुद्ध कार्य करावे लागेल आहे. त्यांनी सांगितले की जे धनविद्युत प्रभार आहे, म्हणजे हे धनविद्युत प्रभार मात्र कमी विभवावरून त्यापेक्षा जास्त विभवावर स्थानांतरित करण्यास विद्युत क्षेत्राच्या विरुद्ध कार्य करायला लागेल. की जर त्याला जास्त विद्युत क्षेत्र पार करायचं असेल किंवा त्यांनी सांगितले की धनविद्युत प्रभार हा कमी व्यवहार त्यापेक्षा जास्त विभवांतर स्थानांतरित जर करायचं असेल तर विद्युत क्षेत्राच्या विरुद्ध कार्य करावं लागतं. त्याच्यामुळे त्यापेक्षा त्याला विरुद्ध प्रकारचं कार्य करणं हे गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आपण पाहत आहोत विभवांतर व विद्युत प्रवाह म्हणजे काय एक्सप्लेनेशन बघत आहोत. आता पकडा विद्युत घट्टाचे विभवांतर काय हा आपला टॉपिक पाहणार आहोत. इथे देखील तुम्हाला जो असा आहे चार्ट दिला आहे, या चार्टच्या माध्यमातून पाहणार आहोत. इथे तुम्हाला दिलं आहे सर्किट ए दिले आहे आणि ते सर्किट बी दिलेलं आहे. बघा दिले की इथे दिले आहे की विद्युत घटाचा धन अग्र आणि ऋण अग्र यांच्या विद्युत विभवातील जो फरक आहे म्हणजेच त्या घटाचे विभवांतर होय. विद्युत घटामध्ये होणारे रासायनिक प्रभाव त्यांनी सांगितले की विद्युत घटाचा जो धन अग्र आहे, म्हणजे आपल्याला ते पाहू शकतो जो धन अग्र कोणता आहे, ते दिलंय की विद्युत घटाचा धन अग्र म्हणजे जो हा प्रकारचा धन अग्र जिथे प्लस आहे, म्हणजे बघा इथे दिलाय जो धन अग्र आहे विद्युत घटाचा धन अग्र कोणत्या प्रकारचा, हा धन अग्र आणि ऋण अग्र, ऋण कुठे आहे बघा इथे आहे, हा ऋण अग्र यांच्या विद्युत विभवातील जो फरक आहे, यांचा जो विद्युत विभवातील जो फरक म्हणजेच त्या घटाचे काय आहे, विभवांतर आहे. म्हणजेच विद्युत घटाचे विभवांतर म्हणजेच काय, तर ही त्याची आहे डेफिनेशन मुलांना. काय आहे, विद्युत घटाचा धन अग्र आणि ऋण अग्र यांच्या विद्युत विभवातील जो फरक आहे, जो विभवातील जो फरक आहे त्यालाच काय म्हणणार आहोत, घटाचे विभवांतर म्हणणार आहोत. लक्षात येते. म्हणजेच विद्युत घटामध्ये होणारी जी रासायनिक जी प्रक्रिया आहे ती आपण पाहणार आहोत. विद्युत घटामध्ये होणारी जी रासायनिक अभिक्रियेमुळे हे विभवांतर निर्माण होते व हे विभवांतर इलेक्ट्रॉन्सला गतिमान करते व दोन्ही अग्रांना जोडणाऱ्या वाहकामध्ये विद्युत प्रवाह निर्माण होत असतो. या अभिक्रियेमुळे हे विभवांतर निर्माण होते. या दोन्ही अभिक्रियेमुळे हे विभवांतर निर्माण होते. हे विभवांतर इलेक्ट्रॉन्सला गतिमान करते की यातील जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याला ते गतिमान करण्याचं ते काम करते व हे दोन्ही अग्रांना जोडणाऱ्या म्हणजे कोणते दोन्ही धन आणि ऋण, बघा इथे दिलेलं आहे, ते धन आणि ऋण ह्या दोन्ही अग्रांना जोडणाऱ्या वाहकामध्ये विद्युत प्रवाह निर्माण होतो आणि त्यावेळेस त्यांची लाईट ही पेटली जाते. समजते मुलांनो की अशा प्रकारे जेव्हा धन कार्य आणि ऋण जे वहन आहे त्याच्यामुळे दोन्ही कार्य एकत्र जेव्हा जोडले जातात दोन्ही वायरी आणि त्याच्यामुळे त्यावेळेस विद्युत प्रवाह निर्माण होत असतो. अशा प्रकारे त्याचप्रमाणे इथे देखील बघा सर्किट जो हे दाखवलंय बी दाखवलंय तर याच्यामध्ये जो फरक आहे बघा इथे दिला जो बल्ब कशा प्रकारे तिथे दिला आहे पर्सनली 15 वॅट आणि 0 VABDC. तसंच इथे पण बघा दिलेलं आहे. आता इथे 15 वॅट दिला आहे, प्लस मायनस आहे, इथे देखील प्लस मायनस आहे. 6 वॅट आहे, ABC दिला आहे. त्याचप्रमाणे इथे ABCD, इथे ABCDEF दिलेला आहे बघा. आणि अशा प्रकारे इथे दोन बल्ब दाखवले, इथे एकच दाखवलं आहे. सर्किट बी आहे, इथे जे धन कार्य दाखवलं आहे आणि इथे जी ऋण कार्याची ती दाखवलं आहे. अशा प्रकारे धन आणि ऋण जे विभव आहे ते एकमेकाला जोडले गेलेले आहेत आणि लाईट देखील सुरू होत आहे. तर अशा प्रकारे आपण विद्युत घटाचे जे विभवांतर आहेत त्याचे आपण म्हणालो की एक चित्राच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. हे विभवांतर बघा अशा प्रकारे हे विभवांतर इलेक्ट्रॉनला गतिमान करते व दोन्ही अग्रांना जोडणाऱ्या वाहकामध्ये विद्युत प्रवाह हे निर्माण करते. तर अशा प्रकारे आपण बघा याचं उदाहरणासकट आपण पाहिलेलं आहे. आता आपण पाहणार आहोत इथे दिलेलं आहे
की ए या बिंदूपासून बी या बिंदूपर्यंत एकक धनप्रवाह स्थानांतरित करण्यासाठी जे कार्य करावे लागते त्यास ए आणि बी मधील विद्युत विभवांतर म्हणतात. आता विद्युत विभवांतर कशाला काय म्हणत आहे, त्यांनी सांगितले की ए या बिंदूपासून बी या बिंदूपर्यंत, आता त्यांनी सांगितलं आहे म्हणजे ए या बिंदूपासून बी या बिंदूपर्यंत एकक धनप्रवाह स्थानांतरित करण्यासाठी जे कार्य करावे लागते त्यास ए आणि बी बिंदूमधील विद्युत प्रवाह म्हणतात. म्हणजे दोन बिंदूमधील विभवांतर बरोबर कार्य भागिले स्थानांतरित झालेला जो एकूण प्रभार आहे. म्हणजेच म्हणून V बरोबर W मायनस भागिले Q, म्हणून A V बरोबर A12 भागिले 1C. अशा प्रकारे आपलं जसं जे उत्तर इथे आलेलं आहे. म्हणजेच आपण इथे काय झालं की सूत्र ते तयार केलेलं आहे. ते कसलं आहे की विद्युत विभवांतर म्हणजेच काय की त्याच्यातले जे सूत्र आहे ते पाहू शकता. दोन बिंदूमधील विभवांतर म्हणजेच काय टाकले विभवांतर म्हणजेच म्हणून V बरोबर दिलेले कार्य आहे, कार्याला आपण काय बोललो आहोत W, आणि स्थानांतरित झालेले एकूण प्रभाव म्हणजेच काय आहे Q. म्हणजेच काय आलेलं आहे की 1V इज इक्वल टू 112 भागिले 1C. अशा प्रकारे इथे आपण क्लिअर केलेलं आहे. विद्युत घटाचे जे विभवांतर आहेत ते कशा प्रकारे होत आहे बघा आपण पाहणार आहोत. विद्युत घटाचे विभवांतर तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे की अलेक्झांडर व्होल्टा या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम विद्युत घट तयार केला. यावरूनच विभवांतराचे एककास व्होल्ट हे नाव देण्यात आले. जो अलेक्झांडर व्होल्टा जो मोठा शास्त्रज्ञ होता, जो अमेरिकन शास्त्रज्ञ होता, त्याने या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम विद्युत घट तयार केला. तर हा जो आहे तो काय आहे मुलांनो, विद्युत घट आहे. या विद्युत घट कसा दिसत आहे की याच्यामध्ये ज्या तारा तुम्हाला दिसत आहेत, याच्यामध्ये ज्या तारा तुम्हाला अशा गुंडाळायला ज्या दिसत आहेत बघा, अशा प्रकारच्या बघा ह्या तारा अशा दिसत आहेत. मी हा जो काय आहे विद्युत घट आहे, या शास्त्राने सर्वप्रथम विद्युत घट तयार केला. हा काय आहे विद्युत घट. यावरून त्याच्या नावावरून त्यांना काय नाव दिलं आहे की यावरून विभवांतराच्या एककास व्होल्ट हे नाव दिलं आहे. मग या शास्त्रज्ञाचं नाव काय आहे, अलेक्झांडर व्होल्ट आहे. मग व्होल्ट या नावावरून हे विद्युत घट आहे त्याला ते नाव दिलं गेलेलं आहे. आणि अशा प्रकारचा जो शास्त्रज्ञ आहे, जो अमेरिकन शास्त्रज्ञ आहे, त्याने अलेक्झांडर यांनी काय केलं आहे, अलेक्झांडर व्होल्टा यांनी या विद्युत घटाचा शोधलेला आहे की कशा प्रकारे हे विद्युत घट कार्य करत आहेत. खाली लाकडाची खाली आणि वरून जे लाकडाची दोन चकती आहे आणि या दोन चकतीच्या दरम्यान त्यांनी मुलांना की एक प्रकारचं जे धातू मिश्रण, जे एक प्रकारचं आपण बोलू शकतो प्रकारची त्याला आपण वायर म्हणू शकतो, तिथे त्यांनी लावलेली आहे. आणि इथे जी पितळाची तो एक स्टँड त्यांनी लावलेला आहे. आणि अशा प्रकारचं एक विद्युत घट त्यांनी तयार केलेलं आपल्याला दिसत आहे. आणि त्या शास्त्रज्ञांच्या नावावरूनच ते मुलांना की जो व्होल्ट आहे त्या व्होल्ट अशा प्रकारे या एककास काय म्हटलं आहे, व्होल्ट असं नाव देण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे हे चित्रामध्ये तुम्ही उपकरण पाहू शकता कशा प्रकारे ते बनवलेलं आहे. विद्युत घटाच्या विभवांतरामध्ये विभवांतराच्या अतिसूक्ष्म किमती एककात व्यक्त करतात. त्यांनी सांगितलं आहे ज्या विभवांतराच्या अतिसूक्ष्म ज्या किमती आहेत त्या कशात व्यक्त केल्या जातात, एककामध्ये व्यक्त करतात. म्हणजेच जे पहिलं आहे 1 MV बरोबर मिनिट व्होल्टा बरोबर 10⁻³ V. आणि जो पहिला आहे तर बघा अशा प्रकारे आपण विभवांतराच्या अतिसूक्ष्म किमती या एककात व्यक्त करतात. म्हणजेच पहिलं जे 1 MV मिनिटं मध्ये बरोबर 10⁻³ व्होल्टेज आणि 1 VU मायक्रो व्होल्ट बरोबर 10⁻⁴ V बरोबर व्यक्त करतात. तर विभवांतराच्या मोठ्या किमती ह्या एककात व्यक्त करतात. ज्या अतिसूक्ष्म ज्या किमती आहेत त्या एककात कोणत्या एककात व्यक्त करतात ते खाली दिलेले आहे, मिनिट व्होल्ट आणि मायक्रो व्होल्ट. परंतु ज्या विभवांतराच्या मोठ्या किमती आहेत त्या कोणत्या एककात करतात, 1 kgV किलो व्होल्ट आणि 1 kV मेगा व्होल्ट या दोन प्रकारामध्ये केले जातात. हे लक्षात घेण्यासारखं आहे. बघा इथे दिलं आहे की विभवांतराच्या अति जो सूक्ष्म किमती आहेत, बघा इथे दिलेलं आहे ज्या विभवांतराचा जो अतिसूक्ष्म ज्या किमती आहेत त्या कोणत्या एककात करतात, मिनी व्होल्ट आणि मायक्रो व्होल्ट या दोन प्रकारामध्ये व्यक्त केल्या जातात. त्याचप्रमाणे विभवांतराच्या ज्या मोठ्या किमती आहेत त्या कोणत्या एककात केल्या जातात, 1 किलो व्होल्टमध्ये आणि मायक्रो व्होल्टमध्ये या दोन्ही प्रकारच्या गोष्टीमध्ये व्यक्त केले जातात. अशा प्रकारे या दोन गोष्टी समजून घ्यायच्याच. परीक्षेला प्रश्न विचारू शकतात की विभवांतराच्या अतिसूक्ष्म किमती या कोणत्या एककात करतात, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे मिनी व्होल्ट आणि मायक्रो व्होल्ट. त्याचप्रमाणे विभवांतराच्या ज्या मोठ्या किमती आहेत त्या कोणत्या एककात व्यक्त करतात, तर इथे किलो व्होल्ट आणि मेगा व्होल्ट या दोन प्रकारच्या गोष्टीमध्ये व्यक्त करतात. आता पुढे दिले विभवांतराच्या अतिसूक्ष्म किमती मिनी व्होल्ट मायक्रो व्होल्ट या एककात, तर मोठ्या किमती ह्या किलो व्होल्ट मेगा व्होल्ट यामध्ये करतात. की जे इथे त्यांनी दिलेलं आहे
बघा, तेच खाली आपल्याला इथे चित्र आपल्या शब्दामध्ये इथे स्पष्टीकरणामध्ये इथे दिलेलं आहे की ज्या किमती आहेत त्या कोणत्या प्रकारच्या याच्यामध्ये सादर केलेल्या आहेत. आता पाहणार की मुक्त इलेक्ट्रॉन म्हणजे काय. आता इलेक्ट्रॉन म्हणजेच काय, जे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आपण हे देखील 7वीच्या पाठामध्ये किंवा 8वीच्या भागामध्ये देखील पाहिलेले आहोत की जे अशा प्रकारचे जे इलेक्ट्रॉन आहेत ते कसे आहेत, ते मुक्त आहेत. म्हणजे मुक्त म्हणू शकतो की जे एकमेकाला चिकटलेले, की ते एकमेकाच्या जवळ नाहीत, म्हणजेच ते काय आहेत, फिरते आहेत, सुटसुटीत आहेत, म्हणून त्याला नाव काय गेलेलं आहे, मुक्त इलेक्ट्रॉन म्हटलेलं आहे. आता बघा इथे दिलं आहे, कोणत्याही धातुरूप विद्युत वाहकाच्या प्रत्येक अणूजवळ एक किंवा एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असे असतात. त्यांनी सांगितले की कोणत्याही धातूचा विद्युत वाहक आहे, मग तो कोणताही धातू असू दे, तांबे असू दे, पितळ असू दे, जस्त असू दे, लोखंड असू दे, त्यांनी की कोणत्याही धातुरूप विद्युत वाहकाच्या प्रत्येक अणूजवळ, मग त्याच्या प्रत्येक जो अणूजवळ काय आहे, एक किंवा एकापेक्षा जास्त काय आहेत, इलेक्ट्रॉन आहेत. बघा त्यांनी ते सांगितलेले आहे, काय आहे, जास्त इलेक्ट्रॉन असतात की जे अणुकेंद्राच्या अतिशय क्षीण बलाने, की जे काय केलेले असतात की अणुकेंद्र, म्हणजे हे काय आहे, हा अणुकेंद्र आहे. बघा इथे दिसत आहे, हा काय आहे, अणुकेंद्राचं दिसत आहे, हे तुम्हाला दिसत आहे अशा प्रकारे. मग जे अणुकेंद्रापाशी अतिशय क्षीण बलाने, क्षीण बलाने म्हणजे की अतिशय म्हणजे बोलू शकतो की जे कमी बल आहे. क्षीण बल म्हणजे काय, आपण त्याला कमी बोलू शकतो की जे अतिशय क्षीण बलाने असतात. म्हणूनच कोणताही तुम्ही धातू घ्या, त्या धातूच्या विद्युत वाहकाच्या प्रत्येक ते अणूजवळ एक किंवा एकापेक्षा जास्त काय असू शकतात, ते इलेक्ट्रॉन असतात. आणि ते जे अणुकेंद्रकापाशी अतिशय क्षीण बलाने, बल म्हणजे काय आहे, बल म्हणजे फोर्स आहे, की प्रत्येक अणुकेंद्रकापाशी अतिशय क्षीण बलाने ते काय असतात म्हणून बद्ध असतात, म्हणजे त्या ठिकाणी ते जॉईंट केलेले असतात, त्या ठिकाणी ते स्थलांतरित असू शकतात. अशा प्रकारे हे जे इलेक्ट्रॉन आहेत ते असतात, व त्यांना मुक्त इलेक्ट्रॉन असे म्हणतात. म्हणजेच त्यांना काय म्हणत आहोत, मुक्त इलेक्ट्रॉन असे आपण त्याला म्हणत आहोत. वाहकामध्ये हे इलेक्ट्रॉन एका भागातून दुसऱ्या भागाकडे सहजपणे जाऊ शकतात. आता वाहकामध्ये त्यांनी सांगितलं की जो वाहक आहे, या वाहकामध्ये हे इलेक्ट्रॉन एका भागातून दुसऱ्या भागामध्ये हे सहजपणे जाऊ शकतात. त्यांनी सांगितलेलं आहे वाहकामध्ये काय केलं तर की जे अशा प्रकारे एका भागातून दुसऱ्या, म्हणजे या ठिकाणातून त्या दुसऱ्या ठिकाणी ते सहजपणे जाऊ शकतात. जसं तुम्हाला बघा इथे चित्रामध्ये देखील दिसत आहे की दोन बघा अणुकेंद्र काय दिसत आहेत तुम्हाला. मग ते वाहक असताना ते काय करतात, ते एका भागातून, म्हणजे या भागातून ते बघा ह्या भागातून पुन्हा जाऊ शकतात. याचं चित्र पाहू शकता तुम्ही. इथून ते वाहत असताना ह्या भागातला जो जो इलेक्ट्रॉन आहे तो सहज इकडे गेला आहे आणि या भागातून तो पुन्हा इकडे ट्रान्सफर झालेला आहे ते पाहू शकतात. आणि परत इकडचा जो भाग आहे तो पुन्हा तो बाहेर गेलेला आहे. म्हणजेच काय, अशा प्रकारे चित्राच्या माध्यमातून तुम्हाला हे समजलेलं असेल की वाहकामध्ये हे इलेक्ट्रॉन एका भागातून दुसऱ्या भागाकडे सहजपणे मुक्तपणे संचार करू शकतात. त्यामुळे मुक्त इलेक्ट्रॉनास ऋण प्रभाराचे वहन होते. आणि म्हणून जे मुक्त आहे, जे फिरणारे आहे, जे स्वतंत्र आहेत, त्यांना काय म्हटले गेले आहे, जे मुक्त इलेक्ट्रॉनच्या ऋण प्रभाराचे वहन म्हणतात. म्हणजे ते कसे आहेत, ऋण आहेत, ते धन नाही आहेत, ते कसे आहेत, ऋण आहेत. म्हणजे ते एका प्रभारातून किंवा एका वाहकामधून ते इलेक्ट्रॉन एका भागातून दुसऱ्या भागाकडे ते सहजपणे ते जाऊ शकतात. त्यामुळे त्यांना आपण काय म्हणत आहोत, मुक्त इलेक्ट्रॉन म्हणत आहोत. आणि ते कसे आहेत, ऋण प्रभाराचे वहन होत आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणत आहोत, ऋण प्रभार असं देखील म्हणणार आहोत. तर अशा प्रकारे मुलांना हे चित्राच्या माध्यमातून तुम्ही समजून घेतलं असेल आणि तुम्हाला स्पष्ट केलं की कशा प्रकारे ते व्हायोलेट ऑर्बिट आहे, डायरेक्शन ऑफ करंट आहे, फ्री इलेक्ट्रॉन तिथे दिलेलं आहे. तर अशा प्रकारे इथे व्हायोलेन्स ऑर्बिट म्हणजेच वाहकातील मुक्त इलेक्ट्रॉन हे ऋण प्रभाराचे वाहक असते. म्हणजे त्यांनी काय सांगितलं की जे वाहकातील जे मुक्त इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे हे जे वाहक आहे या वाहकातील जे मुक्त इलेक्ट्रॉन आहेत ते मुक्त इलेक्ट्रॉन हे ऋण प्रभाराचे काय करतात, वाहक करतात. म्हणजे ते वाहून नेण्याचं ते काम करतात. त्याला आपण काय म्हणत आहोत, मुक्त इलेक्ट्रॉन असे आपण त्याला म्हणणार आहोत. तर अशा प्रकारे मुलांना आपलं इथे हे क्लिअर झालेलं आहे. आता आपण पाहणार आहोत तारेतून जाणारी विद्युतधारा. तारेतून कशा प्रकारे विद्युतधारा जाते बघा इथे पाहत आहोत. तर अशा प्रकारची इथे तुम्हाला बघा इथे तार दिसत आहे, जो हा जो बल्ब आहे आणि तुझं सेल आहे, त्याच्यातून कशा प्रकारे विद्युतधारा जात आहे. जर विद्युत वाहक तार ही विद्युत घटाला जोडलेली नसेल तर तिच्यातील मुक्त इलेक्ट्रॉन्स इतर अणूच्या दरम्यान सर्व दिशेला मुक्तपणे फिरत असतात. आता त्यांनी की जर विद्युत वाहक तार विद्युत घटाला जोडलेली नसेल, जर ही जी तार आहे ती विद्युत घटाला जर जोडलेली नसेल तर बघा, जर विद्युत वाहक तार ही विद्युत घटाला जोडली असेल तर तिच्यातील
मुक्त इलेक्ट्रॉन्स इतर अणूच्या दरम्यान सर्व दिशांना मुक्तपणे फिरतात. जर ती तार जोडलेली नाही आहे म्हणजे त्याचा अर्थ काय होत आहे, ते इतर अणूच्या दरम्यान सर्व दिशांना मुक्त फिरते. तिच्यातील मुक्त इलेक्ट्रॉन, मग त्याच्यामध्ये जे मुक्त इलेक्ट्रॉन जे असतात, जे फिरते इलेक्ट्रॉन आहेत, ते अणूच्या इतर सर्व दिशांना ते काय करतात, फिरते जातात. ते मुक्तपणे फिरण्याचं काम करतं. जर ती वायर जर जोडलेली नाही आहे तर ते इलेक्ट्रॉनमधले जे मुक्त इलेक्ट्रॉन आहेत ते सर्व दिशांना फिरण्याचं ते काम करत असतात. परंतु जेव्हा त्या तारेचे टाक कोरड्या विद्युत घटासारख्या विद्युत स्रोताला जोडले जाते तेव्हा तारेतील इलेक्ट्रॉन्सवर विभवांतरामुळे विद्युत बल हे क्रिया करते. आणि मग ज्यावेळेस आपण तो बॅटरीमध्ये सेल टाकतो किंवा एखाद्या आपण रिमोटमध्ये सेल टाकतो, मग त्यावेळेस त्यांनी सांगितले की जेव्हा ती तार जोडली जाते, परंतु जेव्हा त्या तारेचे टोक कोरड्या विद्युत घटासारख्या विद्युत स्रोताला जोडले जाते तेव्हा त्या तारेतील इलेक्ट्रॉन्सवर विभवांतरामुळे विद्युत बल ही क्रिया अशा प्रकारे निर्माण होते. जसं इथं बघा तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता, इथे प्लस आहे, इथे मायनस आहे. मग ही तार त्याला जर जोडली गेलेली आहे, दोन्ही धन आणि ऋण हे प्रभार एकत्र तार होऊन आलेले आहे, म्हणजेच डायरेक्शन ऑफ करंट आणि फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. तसंच इथे डायरेक्शन ऑफ करंट आणि फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन अशा प्रकारे बघा इथून जी तार जोडली गेली आहे ती इथून आलेली आहे आणि पुन्हा ती इथून ती त्याच्या भागामध्ये गेलेली आहे. म्हणजेच काय होत आहे की जेव्हा त्या तारेचे टोक हे कोरड्या विद्युत घटाच्या सारख्या, म्हणजे हे कोरडी विद्युत घट आहे, त्या विद्युत घटासारख्या विद्युत स्रोताला जोडले गेले तेव्हा त्या तारेतील इलेक्ट्रॉन विभवांतरामुळे विद्युत बल आणि मग त्यामुळे त्या तारेतील इलेक्ट्रॉन्सवर विभवामुळे तेव्हा त्या तारेतील इलेक्ट्रॉन्सवर विभवांतरामुळे ते विद्युत बल ही क्रिया होते आणि त्यावेळेस हा जो बल्ब आहे तो पेटला जात आहे. म्हणजेच इलेक्ट्रॉन्स ऋण प्रभारित असल्याने ते तारेच्या ऋण टोकाकडून धन टोकाकडे प्रभावित होतात. याच प्रभावामुळे विद्युत धारा वाहू लागतात. आता विद्युत धारा कशी वाहू लागते की इलेक्ट्रॉन्स हे ऋण प्रभारित असल्याने ते तारेच्या ऋण टोकाकडून धन टोकाकडे प्रभावित होतात. म्हणजेच काय आहे की जे तारेमधले जे असलेले जे ऋण टोक आहेत, जे तारेमध्ये असलेले जे धन इलेक्ट्रॉन आहेत आणि जे ऋण इलेक्ट्रॉन आहेत ते इलेक्ट्रॉन्स ऋण प्रभारित असतात. जे पहिले जर तार त्याला जॉईंट केलेली नाही म्हणजेच ते ऋण आहेत, परंतु जेव्हा तार जॉईंट केली जाते तेव्हा त्या इलेक्ट्रॉन्स ऋण प्रभारित असल्याने ते तारेच्या ऋण टोकाकडून धन टोकाकडे प्रभावित होतात. याच प्रभावामुळे विद्युत धारा ही वाहू लागते. तर अशा प्रकारे बघा इथे विद्युत धारा कशा प्रकारे लागते आपण पाहिलं आहे. इलेक्ट्रॉनची हालचाल अनियंत्रित अशा सरासरी चालीने सुरू असते आणि अशा प्रकारे इलेक्ट्रॉनची जी हालचाल अशा प्रकारे ती सुरू राहते. आता आपण मुलांना जो घटक पाहणार आहोत तो आहे विद्युतधारा. हा घटक आपण पाहणार आहोत.